शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रेंचिंग केल्यानंतर ह्या झेंडूला मी आज दुसरी ड्रेंचिंग करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रेंचिंगची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलला दिलीच होती. तर ज्या शेतकऱ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना वेळोवेळी ही औषधाची झेंडूची माहिती मिळत राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मी आज दुसरी ड्रेंचिंग करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिली आणि दुसऱ्या ड्रेंचिंगच्या मध्ये 2 दिवसाचा कालावधी होता आणि त्या 2 दिवसामध्ये आपल्या काही झेंडूच्या झाडांना बुरशी आलेली होती आणि त्यामुळं आपली 50-60 झाडांची मर झालेली होती. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की ह्या अगोदर ह्या बेडवर टोमॅटोची लागवड केलेली होती आणि टोमॅटोची लागवड संपल्यानंतर त्या ठिकाणी मी त्याच होलामध्ये झेंडूचे रोप लावलेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, प्रॉब्लेम काय झाला, टोमॅटोचे झाडं असल्यामुळे अगोदर तर काही काही होलांमध्ये त्याची घाण राहिली, त्याचे मुळे राहिले. तर त्या ठिकाणी आपल्या काही झेंडूच्या झाडांना बुरशी आलेली आहे आणि त्यामुळे झाडांची मर झाली होती. 50-60 झाडे मी ते सांधून घेतलेली आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या झेंडूमधील बुरशी कंट्रोल करण्यासाठी तर त्यासाठी मी या पुढील औषधाची निवड केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता PCT 410 हे मी घेतलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे 2 प्रकारे काम करतं. हे कीटकनाशक पण आहे आणि हे फंजीसाईड पण आहे. हे शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीमधील बुरशीला पण कंट्रोल करणार आणि त्याचसोबत जमिनीमधील पहिले काही किडे वगैरे असतील, तुडतुडे असतील, त्याला पण कंट्रोल करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्यासोबत मी अजून 1261 ही निवडी पण सोडलेली आहे. ती 3000 झाडांसाठी मी 600 ग्रॅम घेतली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ही बॉटल तुम्ही बघू शकता 100 ml ची बॉटल आहे आणि ही पण मी 3000 झाडांसाठी वापरली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या औषधांचे मी 7 पंप केले आहे आणि प्रत्येक झाडाला 50 मिली याप्रमाणे ओतत आहे. तर शेतकरी मित्रांनो, यापुढे आपल्या या झेंडूला काय प्रॉब्लेम येणार आहे आणि तसंच तिसरी ड्रेंचिंग मी कोणती करणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता सततच्या पावसामुळे आपल्या झेंडूला सध्या तरी काही वाटत नाही, करपा वगैरे कीड वगैरे काही वाटत नाही, पण तरी आपण एक फवारणी करणार आहे याला एक उद्या किंवा परवा दिवशी. तर शेतकरी मित्रांनो, त्याची मी माहिती माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पुढील तर शेतकरी मित्रांनो, 4-5 दिवस झाले सतत पाऊस पडत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये आपण झेंडू पिकाला एक फवारणी करणार आहे. तर त्याची माहिती पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच पुढील माहितीसाठी झेंडूला मी कोणती फवारणी करणार आहे आणि तिसरी महत्त्वाची ड्रेंचिंग कोणती करणार आहे त्याची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला देतच राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या माहितीसंगे पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.